नंतर एक आठवडा आम्ही कुठल्या विषयावर चिंतन करावे. दोन्हींचा हे जवळपास सारखंच आहे की आठवड्याभर आम्ही काय चिंतन करायचं. तर तदनुरूप आपण बघणार आहोत. तर आता सगळ्यात पहिला म्हणजे प्रश्नाला जे आपल्याला उत्तर देताना की व्याख्यान ऐकल्यावर उत्साह निर्माण होतो तो तसा टिकवण्यासाठी काय करावे किंवा पूर्ण याच्यावर चिंतन काय करावे. तर आपण संपूर्ण व्याख्यान ऐकत असताना मी बरेचदा व्याख्यानाचे अंग विषय म्हणजे ज्याला आपण कॉम्प्लिमेंट टॉपिक्स किंवा सप्लिमेंटरी सब्जेक्ट असं म्हणतो त्यांचा उल्लेख करतो. तर त्या सगळ्या गोष्टींचा ह्याबरोबर आपण अभ्यास केला पाहिजे पूर्ण आठवडाभर. आणि हे जे काही मुद्दे आहेत विशेष म्हणजे एका विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे की वर्गाला बसण्यापूर्वी दिलेल्या भागाचा वाचन केलं पाहिजे आणि व्याख्यानानंतर अध्ययन केलं पाहिजे. बरं, दोन शब्द वेगवेगळे वापरलेले आहेत की पहिल्यांदा त्यांनी वाचन केलं पाहिजे की ते शब्द माहीत पाहिजेत की जे बोलल्या जाणार आहेत, ज्याच्याविषयी बोलल्या जाणार आहे, आणि त्याच्यानंतर अध्ययन करायचं आहे आपल्याला. अध्ययन म्हणजे डिटेल स्टडी. आणि हा आठवड्याभर डिटेल स्टडी करत असताना एकदम भरभर भराभर पूर्ण ते प्रकरण वाचून घ्यायचं नाहीये. तर दररोज आपण सकाळी 4-5 ओळी वाचायच्या. दिवसभर नित्य कर्म करत असताना आपल्या मेंदूच्या उजव्या भागामध्ये ते विचार राहणार आहेत त्यांच्यावर मनन चिंतन करायचं. शरीर म्हणजे आपले कर्मेंद्रिय कुठलेही काम करू देत, ज्ञानेंद्रिय कुठलेही काम करू देत, परंतु मनाच्या एका कोपऱ्यात हा विचार व्हावा. आणि ध्यानाच्या वेळेस यावर अधिक सूक्ष्म असा विचार व्हावा. आणि हे सगळं नित्य कर्म करत असताना आपण ह्या विषयापासून जर कुठं थोडंसं दूर गेलेलो असेल तर ध्यानाच्या वेळेस पुन्हा आपण कॉन्सन्ट्रेट करतो. आणि तसंही आपण 3-4 वेळा ध्यान करतोच दिवसभरामध्ये. ध्यान करण्याचे वेळ सांगितलेल्या सकाळी झोपून उठल्याबरोबर 6, सकाळी 7:30च्या आधी आपल्याला जी काही सोयीस्कर वेळ असेल ती. मागच्या प्रश्नातच मी सांगितलेलं होतं की दुसऱ्याला गैरसोय होणार नाही, घरातल्या फॅमिली मेंबर्सला असा वेळ निवडायचा आहे. त्याच्यानंतर मग आपण आपली जी काही घरातली नित्यपूजा ज्याला आपण देवपूजा वगैरे म्हणतो या सगळ्या काही गोष्टी, आणि त्या गोष्टी झाल्याच्या नंतर घरात म्हणजे त्यावेळेसही आपण जे देवाची पूजा करतो षोडोपचारी म्हणजे त्या देवाला आंघोळ घालणे, हे करणे, नैवेद्य दाखवणे, या सगळ्या गोष्टी. यावेळेस पुन्हा त्याच विषयांवर थोडंसं चिंतन करायचं, विचार आणायचे डोक्यामध्ये. दुपारी मिड डेला 12 वाजता, त्याच्यानंतर तिन्ही सांजेला संध्याकाळी देवाजवळ दिवा लावल्याच्या नंतर, आणि रात्री झोपण्यापूर्वी 10 वाजता. 10 वाजता साधकानं झोपावं, कारण 10 वाजताचा वेळ, 10च्या नंतरचा जो वेळ असतो तो म्हणजे 9:45 ते 10च्या वेळेस ही शेजारतीची वेळ असते. आणि शेजारती नंतर आपल्या घरी जर समजा हे असेल नवरात्र वगैरे असतं तर बघा देवाच्या समोर आपण एक पडदा सरकवून देतो. म्हणजे काय की ही जी काही अराजक तत्व उत्पन्न होतात ती अराजक तत्व त्या दैवी प्रवृत्तीवर जाऊ नयेत. म्हणून आपण 10च्या सुमारास ध्यान करून सिंहावलोकन करायचं त्या ध्यानामध्ये की मी दिवसभरात काय चांगलं केलं आणि काय वाईट केलं. जे काही वाईट केलं असेल त्याच्या विरुद्ध जे आहे ते दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर निर्धार करायचा आणि तदनुरूप आपल्याला वागायचं आहे. तर अशा पद्धतीनं जो उत्साह निर्माण होतो व्याख्यान ऐकताना उत्साह निर्माण होतो. कारण काय की आपण त्यावेळेस इतर व्यवहारिक विचारांपासून दूर जातो. तर त्या व्यवहारिक विचार जे आहेत ते आपले जे इंद्रिय आहेत त्या इंद्रियांचं कार्य असावं, आपलं कर्म नसावं, हे आपण सतत लक्षात ठेवलं पाहिजे. कर्म आणि कार्य याच्यात थोडा फरक आहे की कर्मामध्ये आपलं सोल इन्व्हॉल्वमेंट असते आणि जे आपण कार्य करतो ते कार्यामध्ये इंद्रिय इन्व्हॉल्व असतात, मन इन्व्हॉल्व असते, लोअर माइंड. तर अशा पद्धतीने आपल्याला हे चिंतन मनन करायचं आहे. चिंतन मनन करीत असताना विषय कुठला घ्यायचा तर मी सांगितलेलं आहे की जे अंग विषय व्याख्यानाला विषयाला असलेले जे अंग विषय आहेत, अंग विषय सप्लिमेंटरी टॉपिक्स, याचा अर्थ काय घ्यायचा आहे आपल्याला. तर जसं फॉर एक्झाम्पल मी सांगितलं की भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायात, भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायात मी श्लोक क्रमांक सहित सांगतो की जेणेकरून तुम्हा लोकांना ते सोपं जावं वाचण्याकरता म्हणून. तर ते बरोबर तुम्ही ते टिपून घेत असाल तर ते टिपून घेतो आपण ते श्लोक वाचायचे, त्याचे अर्थ वाचायचे. अर्थांवर खूप जाऊ नका, श्लोक वाचा आणि त्या श्लोकांवर चिंतन मनन करा की जेणेकरून त्याचा अर्थ तुमच्या मनात प्रसवेल. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न घेऊ.
देअर आर टू काइंड्स ऑफ पीपल. हा एक म्हणजे माझ्या छोट्याशा मित्राचा प्रश्न आहे. दोज हू नो अँड दोज हू डोंट नो. बट व्हॉट अबाउट दोज पीपल हू नो बट प्रिटेंड दॅट दे डोंट नो. तर मग आता जर समजा कोणी ढोंग करते आहे, जर समजा कोणी प्रिटेंड करते आहे, तर त्याला आपण काय करू शकतो. एखादा जर समजा कोणी झोपलेला असेल, तर त्याला आपण जागा करू शकतो. पण झोपल्याचं सोंग जर कोणी घेतलं असेल तर त्याला आपण जागा करू शकतो का? नाही. तर त्याचप्रमाणे हे जे कोणी प्रिटेंड करतात की वेदर वी डोंट नो और वेदर वी नो, डोंट नो पेक्षा वी नो, आम्ही परमेश्वराच्या साईडचे आहोत असं दाखवणारे बरेच असतात, नसतानाही, कळलेलं नसतानाही काही. तरी सुद्धा व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू इग्नोर देम. आपल्याला लक्षात आलं की हा पर्टिक्युलर पर्सन हे प्रिटेंड करतोय, तर त्याला आपण इग्नोर करायचं. कारण काय, आपण त्याच्याशी कधी कधी काय असतं, आपण लहान असतो, तर त्याच्यामुळे एक मला मेसेज आलाय की त्यांना लिंक नाही आहे, तर मी लिंक पाठवतो प्लीज त्यांना आणि मग पुन्हा कंटिन्यू करतो. हा, तर मग तर त्याच्यामुळे प्रिटेंड जे कोणी करणार आहेत, तर त्या प्रिटेंड करणाऱ्यांना आपण इग्नोर केलं पाहिजे, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. कारण आपण त्यांच्याकडे लक्ष देत गेलो तर आपण आपल्या इष्ट मार्गापासून भरकटू भ्रष्ट होऊ आणि त्याच करता ते असतात. म्हणजे काय, तर आपले परीक्षक आहेत ते, की आपण आपल्या मार्गापासून डळमळतो का हे बघण्याकरता म्हणून सद्गुरूंनी त्यांची योजना आपल्या जीवनात केलेली आहे, हे लक्षात घ्यायचं. आणि प्रिटेंड करणारे तसेही आपण सुरुवातीलाच बघितलं की अशा प्रकारचं ढोंग करणारे जे लोक असतात त्या ढोंगी लोकांकडे आपल्याला लक्ष द्यायचं नसतं. तर मग आता त्याच्यामुळे हा प्रश्न इथे सॉल्व्ह झाला. पुढचा एक प्रश्न अतिशय इंटरेस्टिंग आहे. ऍट द फीट ऑफ मास्टर्स या पुस्तकाचे मराठी भाषांतराचे नाव साधन चतुष्टच का ठेवले, काशीताई कानेटकरांनी. सद्गुरूंच्या पायाशी वगैरे असे भाषांतर का नाही. आता हा प्रश्न फार गहन आणि गंभीर आहे. हाही एका छोट्याशाच माझ्या मित्राने विचारलेला आहे. तर कैवल्य, मी या प्रश्नाचं उत्तर सगळ्यात शेवटल्या लेक्चरमध्ये तुला देईन. कारण आज जर समजा मी मध्ये बोललो तर आपलं विवेक आणि वैराग्याची जोडणी होणार नाही. तर त्याच्यामुळे हे सगळं संपताना मी जेव्हा हे सगळं समअप करेन, समअप करताना याच्यावर बोलेन. कदाचित याला अर्धा तास 45 मिनिटं पण लागू शकतात या पर्टिक्युलर प्रश्नाच्या उत्तराला. मी हे नक्की लक्षात ठेवेन हा प्रश्न आणि या प्रश्नावर मी उत्तर देईन त्यावेळेस. तर मला असं वाटतं आजचे प्रश्न सगळे आपले आटोपलेले आहेत आणि आपण आपल्या विषयाकडे वळायचं आहे. आपल्या विषयाकडे आजचा विषय आहे वैराग्य. आता वैराग्याकडे वाटचाल करायच्या आधी 2 ते 3 वर्षांपूर्वी अकोटला जे अधिवेशन झालं होतं, त्या अधिवेशनामध्ये मी एक लेक्चर दिलं होतं. मला संधी तशी दिली गेलेली होती NN राऊत काकांकडनं, तेव्हा ते अध्यक्ष होते तर. आणि तेव्हा मी वैराग्याकडे वाटचाल या टॉपिकवर व्याख्यान दिलं होतं. आता वैराग्याकडे वाटचाल आणि इथे हे वैराग्य कसं मिळवायचं. तर वैराग्य मिळविण्याच्या पूर्वी आपल्यात विवेक हा स्थिर झाला पाहिजे. तर विवेक स्थिर, आपण विवेकाचा अभ्यास केलेला आहे, विवेक आता प्रॅक्टिकली आपल्या जीवनामध्ये इम्प्लिमेंट करणार आहोत आपण. आणि ते करत असतानाच आता आपल्याला वैराग्याकडे वाटचाल करायची आहे. तर वैराग्याकडे वाटचाल कशी करायची आणि वैराग्य कसं प्राप्त करायचं आणि वैराग्य म्हणजे काय हे आपण या आणि पुढल्या रविवारी बघणार आहोत. अशनम मे वसनम मे जाया मे बंधु वर्गो मे इति मे कुर्वाणम कालवृको हंति पुरुषाजम. अशनम मे वसनम मे जाया मे बंधु वर्गो मे इति मे कुर्वाणम कालवृको हंति पुरुषाजम. नेहमीच कानावर पडणारा हा श्लोक सुभाषित आहे आणि याचा अर्थ जवळपास आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तरी सुद्धा पुन्हा आज मी हा अर्थ सांगणार आहे, कारण आपल्या आजच्या विषयाला धरून हे अतिशय महत्वाचा हा श्लोक आहे. अशनम म्हणजे अन्न किंवा खाऊ, पक्वान्न. बालवयामध्ये प्रत्येकाला, म्हणजे मी तुम्ही प्रत्येक जण आपण जेव्हा लहान होतो तेव्हा प्रत्येकाला पक्वान्न खाऊ माझा मलाच मिळायला हवा, तो खाऊ मलाच आणि माझाच असला आहे, तर तो माझ्या व्यतिरिक्त कुणालाही आईने देऊ नये असा आपण हट्ट करायचो. तरुण वयात सर्वोत्कृष्ट वस्त्र
माझे अगदी अद्ययावत फॅशन अनुरूप वस्त्र पोशाख हा माझा असावा. मी एकदम आकर्षित दिसलो पाहिजे, सगळ्यांसाठी मी अतिशय आकर्षित असलो पाहिजे अशा प्रकारे माझी वेशभूषा केशभूषा असावी. वसनम्य वस्त्र, वसनम्यता. तर अशा प्रकारे हे सगळं मला मिळावं. मग प्रौढ वयात काय, तर बायको अथवा नवरा माझा हा माझा संसार फक्त फक्त आणि फक्त माझा, आणि मला सुखप्राप्ती, क्षणभंगूर सुखप्राप्ती मलाच मिळाली पाहिजे. ही सुखप्राप्ती मलाच मिळाली पाहिजे आणि माझ्या सुखातच माझ्या बायकोने किंवा नवऱ्याने सुख मानले पाहिजे. हा अट्टहास असतो आपला प्रौढ वयामध्ये. आपण बरेचसे या वयात आहोत सध्या, आणि हा अट्टहास आपला आहे याची आपल्याला कुठेतरी पावती मिळेल. आपल्याला ही कुठेतरी पावती मिळेल. आज सतत फोन डिस्टर्ब, आता नाही होणार मला डिस्टर्ब. तर मग हा प्रौढ वयामध्ये स्त्री असेल तर तिला नवरा माझा, आणखीन जाया म्हणजे जोडीदार. खरं तर इथे जाया याचा अर्थ बायको होते, पण आपण जोडीदार घेऊ. तर किंवा बायको माझी, मग मी म्हणेल तसं त्यांनी वागलं पाहिजे. माझ्या अनुरूप फक्त मला त्यांनी केंद्रित ठेवलं पाहिजे त्याच्या विचारामध्ये, दुसरं कोणीच नको, असा आपला अट्टहास असतो. मग काय, बालवय सरलं, तरुण वय सरलं, प्रौढ वय सरलं, मग म्हातार वयात काय होतं, फक्त नातेवाईक माझे, बंधू वर्ग माझे हे सगळे नातेवाईक आहेत. ज्या नातेवाईकांशी मी कधी भेटलो नसेल माझ्या तरुण आणि प्रौढ वयामध्ये, त्या सगळ्यांची मला आठवण. त्या सगळ्यांनी मला काहीतरी महत्व द्यावे, मी त्यांना काहीतरी हे करावे. या सगळ्या गोष्टी या तिथं त्याची चालढकल सुरू होते. मनामध्ये ते विचार यायला लागतात, आणि अशा प्रकारे ते म्हातार वयामध्ये या सगळ्या नातेवाईकांविषयी आपल्याला आसक्ती वाटायला लागते. मग असे माझे लहान वयात वेगळं, माझं बालवयामध्ये, तरुण वयामध्ये माझ्या रिक्वायरमेंट्स वेगळ्या, प्रौढ वयामध्ये माझ्या रिक्वायरमेंट्स वेगळ्या, आणि म्हातार वयामध्ये माझ्या रिक्वायरमेंट्स वेगळ्या. तर असे मे संस्कृतामध्ये मे याचा अर्थ होतो माझे. तर असे माझे करणाऱ्या मनुष्यरूपी बोकडाला काळरूपी लांडगा कधी मारतो, कधी ठार करतो हेच कळत नाही. म्हणजेच काय, तर माणसाचा जन्म व्यर्थ जातो. व्यर्थ शिणली आपली आई आपल्याला जन्मात घालण्यासाठी. तेव्हा माझे अशी आसक्ती करणे फार फार अयोग्य आहे, आणि हेच वैराग्य या प्रकरणात आपल्याला शिकायचे आहे. आपण हेच शिकणार आहोत की माझे काहीच नाही, मला काहीच नको. वैराग्य हो एका क्षणामध्ये प्राप्त होत नाही. कधीच कुणालाही एका क्षणात वैराग्य प्राप्त होणार नाही. आपण बघतो की आत्मसाक्षात्कार भगवान बुद्धांना एका क्षणामध्ये म्युटेशन झालं, आमूलाग्र त्यांच्यात बदल झाला भगवान बुद्ध. परंतु आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की त्याच्या आधीचे त्यांचे अनेक जन्म, आणि त्याच्यामध्ये त्यांनी या सगळ्या विवेक, वैराग्य आणि ह्या जे काही त्या आत्मसाक्षात्काराकरता, आत्मानुभूत होण्याकरता जे काही प्रिलिमिनरी क्वालिफिकेशन्स रिक्वायर्ड आहे ते त्यांनी अनेक अदल्या जन्मांमध्ये मिळवले होते, की जे आता आपण मिळवण्याच्या मार्गावर आहोत. जीवनात उत्क्रांती पथावर आगेकूच करणाऱ्या साधकाने 5 गोष्टी अतिशय हळूहळू मिळवायच्या आहेत जीवनात. त्याकरता पुन्हा मी एक सुभाषित सांगतो तुम्हाला. शनैर्विद्या शनैर्वित्तम शनैः पर्वत मूर्धनी शनैः कंठाः शनैः पंथाः पंचैतानि शनैः. शनैः याचा अर्थ हळूहळू. आपल्याला 5 गोष्टी आपल्या जीवनामध्ये हळूहळू मिळवायच्या आहेत. आपल्या जीवनामध्ये म्हणजे दैहिक फिजिकल लाईफ मध्ये नव्हे, आपल्याला लाईफ ऑफ सोल गृहीत धरायचं आहे, आत्म्याचं जीवन. आणि त्या आत्म्याच्या जीवनामध्ये या 5 गोष्टी आपल्याला हळूहळू मिळवायच्या आहेत. त्या कुठल्या, तर ज्ञान, विद्या, मग त्याच्यानंतर वित्त, मग पर्वत मूर्धनी, पर्वताच्या टोकावर शिखरावर जायचं म्हणजे काय, तर प्रसिद्धी, कीर्ती. कंठाहा शनैः कंठाहा म्हणजे संन्यास, वैराग्य हळूहळू मिळवायचं आहे, आणि हळूहळू मार्गक्रमण करायचं आहे.
आणि हळूहळू मार्गक्रमण करायचं आहे आपल्याला. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या 5 गोष्टी, तर त्याच्यात एक आहे की संन्यास वैराग्य हळूहळू मिळवायचं आहे. तेव्हा हे कायम लक्षात ठेवायचे आहे की वैराग्य अतिशय कूर्म गतीनं आपण प्राप्त करणार आहोत. वैराग्य 2 प्रकारचे असतात. एक क्षणिक वैराग्य किंवा ज्याला स्मशान वैराग्य असे म्हटले गेलेले आहे, आणि दुसरे शाश्वत वैराग्य. आता हे जे शनैही आहे की नाही हळूहळू मिळवायचं आहे ते शाश्वत वैराग्य. क्षणिक वैराग्य क्षणात येते क्षणात जाते. तर ते कसे? क्षणिक वैराग्य जीवनात एकाएकी दुःखाचा डोंगर कोसळल्याने येते. खूप आपल्याला दुःख झालं तर आपल्याला ते स्मशान वैराग्य आपल्यात उत्पन्न होते. कालांतराने दुःखाचा आवेग कमी झाला की माणसाची या वैराग्यापासून देखील या वैराग्याचा त्या विसर पडायला लागतो. आणि विसर पडायला लागला की तो हळूहळू हळूहळू त्या वैराग्यातून पुन्हा जैसे थे. एक उदाहरण देतो तुम्हाला. माझ्याच एका मित्राचे हे उदाहरण आहे. त्याचा त्याच्या सहधर्मचारिणी बरोबर म्हणजे बायको बरोबर प्रेमविवाह झाला. आणि तो प्रेमविवाह झालेला अगदी दैहिक जाणीवा जागृत झाल्यापासून एकमेकांचे प्रेम होते. एकमेकांविषयी त्यांना आकर्षण होते. आणि संसाराचे अगदी मध्यात संसाराचे 20 वर्ष होत नाहीत तर त्या बाईचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला. त्या बाईचा अल्पशा आजाराने मृत्यू झाल्यानंतर त्या माणसावर दुःखावेग असा काही कोसळला की काही कोणाला कळेच ना काय होणार. त्याला जीवन त्याचे अर्थहीन वाटू लागले. बायकोशिवाय आपण जगूच शकणार नाही कारण आपण 100% तिच्यावर डिपेंड होतो असं काहीसा त्याचा विचार होता, विश्वास होता. आणि म्हणून आत्मघातापर्यंत तो विचार करू लागला की आता सुसाईड करायचंय, आत्महत्या करायचंय, कारण मी जगू कुणासाठी, बायकोच नाही माझी. आम्ही खूप त्याला समजावलं त्या वेळात सगळ्या मित्रांनी वगैरे. काळ पुढे सरकत गेला, दुःखावेग कमी होत गेला. आणि काय गंमत सांगतो मी तुम्हाला, वर्षश्राद्धाला आलेले पाहुणे 2 दिवसांनी त्याचे लग्न करूनच गेले. म्हणजे जसं जसं हे दुःख कमी होत गेलं त्याने पुन्हा दुसरी बाई म्हणजे लग्न करण्याकरता एक शोधून वगैरे सगळं हा प्रकार झाला. मग हे वैराग्य कुठं होतं? याला म्हणतात स्मशान वैराग्य. की कालांतराने स्मशान वैराग्य काय आहे ते एक विशिष्ट काळ गेल्यानंतर ते आपल्यापासून दूर होते. या उलट शाश्वत वैराग्य हे दृढ निश्चयावर विवेकपूर्ण विचाराअंती उत्पन्न होते. आणि स्मशान वैराग्य हे अविवेकी बेसवर, आणि म्हणून अविवेकी बेसवर असल्यामुळे स्मशान वैराग्य हे अविवेकी बेसवर असल्यामुळे तिथे ते स्थिर राहत नाही. त्या सदैव देवाचा निवास असतो. शाश्वत वैराग्यावर सदैव देवाचा निवास असतो. आणि श्रद्धापूर्वक सद्गुरूंना दिलेले वचन, प्रॉमिस त्यात असते की आपण जेव्हा हे वैराग्य शाश्वत वैराग्याकडे वाटचाल करतो तेव्हा आपण आपल्या सद्गुरूंना वचन दिलेलं असतं, प्रॉमिस करतो की मी आता ही गोष्ट इथून पुढे करणार नाही. तर त्या प्रॉमिसला आपण साक्षी असतो आणि जागृत असतो. सद्गुरूंचा चेलापद प्राप्त करू इच्छिणाऱ्या साधकास अतिशय आवश्यक अशी दुसरी योग्यता, दुसरी पात्रता म्हणजे वैराग्य होय. मग आता दुसरी पात्रता ही दुसरी पायरी आहे. तर पहिल्या पायरीवर पाय ठेवून आपण जेव्हा तिथं अगदी पक्के उभे होऊ तेव्हाच दुसऱ्या पायरीवर पाय ठेवला पाहिजे. म्हणजे काय? पहिली पायरी विवेक जोपर्यंत दृढ होणार नाही तोपर्यंत वैराग्याकडे आपलं पाऊल पुढे जाणे नाही आणि ते योग्य पण नाही. त्यामुळे आपल्याला वैराग्यावर खूप प्रॅक्टिस करायची आहे. मानवात निर्माण होणाऱ्या इच्छा, वासना आणि त्याच्या असलेली व्यसने हे इंद्रियांद्वारे निर्माण होतात. माणसातील 11ही इंद्रिय याला जबाबदार असतात. आणि या 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रियांना उद्युक्त करते. आपल्या साध्या भाषेमध्ये, विदर्भातल्या भाषेमध्ये उचकवणे ज्याला आपण म्हणतो. तर हे मन त्या 11ही मन या 10ही इंद्रियांना उचकवत असते सतत. वैराग्याकडे वाटचाल करायची असेल तर त्याच्यात
प्रति उदासीनता उत्पन्न झाली पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा डिस्क्रिमिनेशनच्या माध्यमातून हे इंद्रियांची आवश्यकता आहे. मन आणि मनाचे खाली जे असलेले लोअर माइंड अँड देअर सेन्सरी ऑर्गन्स यांची आवश्यकता आहे की हायर माइंड अँड सोल याची आवश्यकता आहे. याच्या डिस्क्रिमिनेशन आपल्याला करता आलं पाहिजे. ही उदासीनता त्याच्या इंद्रियात आणि साधकात फारकत निर्माण करते. ही जी उदासीनता आहे, उदासीनता म्हणजे त्यांच्यापासून तुम्हाला अर्थ कळला असावा, मुलांना अर्थ कळला, वेद आणि कैवल्य पूजा शरयू. उदासीनता याचा अर्थ इग्नोरन्स म्हणू आपण, इग्नोरन्स टुवर्ड दॅट डिझायर. तर ती उदासीनता आपल्यात असली पाहिजे. आणि ही उदासीनता काय करते तर त्या सगळ्या इंद्रिय आणि हा आपण साधक म्हणजे काय तर त्याचा हायर माइंड अँड सोल यांच्यात फारकत निर्माण करते, डिफरन्स निर्माण करते. आणि असे होत असताना राग या अर्थात शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये घ्यायचा आहे, परंतु आपण इथे दोन्ही भाषेमध्ये घेऊ, मराठीत पण घेऊ आणि संस्कृतमध्ये पण घेऊ किंवा इव्हन हिंदीत पण. तर राग याचा अर्थ मराठीमध्ये क्रोध असा होतो, तर हिंदी आणि संस्कृतमध्ये याचा अर्थ प्रेम असा होतो. तर राग आणि प्रेम तसेच द्वेष साधकास त्याच्या मार्गावरून जात असताना तो यत्किंचितही डगमगणार नाही म्हणून हे त्याज्य असावे. इथे प्रेम याचा अर्थ भक्ती जे घेतलेलं या आपल्या पुस्तकातलं चौथं सोपान ते गृहीत धरायचं नाहीये आपल्याला. तर इथे प्रेम याचा अर्थ हे जे काही आपल्याला दैहिक आकर्षणातून फिजिकल लव्ह जे आपण असते, फिजिकल लेवलवरचं लव्ह, ते इथे प्रेम हा अर्थ हा घेऊ नका की आई लेकरातलं प्रेम, वात्सल्य हे सर्वोच्च पातळीचं प्रेम आहे, ते इथं अपेक्षित नाही. बरोबर. तर मग अशा असताना राग म्हणजेच हे क्रोध आणि प्रेम तुम्हाला लक्षात आलेलं आहे मला काय म्हणायचं आहे ते, किंवा इथे आपल्याला या इव्हन इन दिस रेफरन्स. आणि तसंच द्वेष साधकास त्याच्या मार्गावरून जात असताना तो यत्किंचितही डगमगणार नाही याकरिता सतत आपल्याला विवेक जागृत ठेवला पाहिजे. भावनांच्या आवेगात वाहून जाणार नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे. तसेच बरेचदा वैराग्याचा प्रारंभ हा अतिप्रिय वस्तूचा तिटकारा वाटण्याने होतो. तर जर समजा असं एकदम एखादी गोष्ट आपल्याला फार आवडते आणि ती बिलकुल त्यातल्या त्यात खाण्याच्या पदार्थावरनं मी तुम्हाला सांगू शकतो की एखादा पदार्थ आपल्याला फार आवडतो आणि कालांतराने काही दिवसांनी त्याच्याकडे बघावं सुद्धा वाटत नाही. म्हणजे एक लक्षात घेतलं पाहिजे, ज्याला आपण म्हणतो की इच्छा मरणे, अशी इच्छा मेली पाहिजे. या मार्गावर अतिशय प्रामाणिक प्रयत्नपूर्ण आगेकूच करणाऱ्या साधकास सद्गुरू म्हणतात की वैराग्य प्राप्ती हा एक दुर्धर मार्ग आहे. बघा, सद्गुरू आपल्या चेल्याला सांगतात, म्हणजे चेलापद प्राप्त होत असतानाही त्याच्यात वैराग्य 100% उत्पन्न झालेलं नाही. आणि ते अपेक्षित पण नाही या सद्गुरूंना, कारण ती अतिशय दुर्धर गोष्ट आहे. अगम्य नव्हे, दुर्धर, धरून ठेवण्यास कठीण अशी दुर्धर अशी ही गोष्ट आहे. देअर आर मेनी फॉर whom the qualification of desirelessness is a difficult one. असे शब्द आहेत मास्टर्स. There are many for whom the qualification of desirelessness is a difficult one. आणि ह्या डिफिकल्टीज का उत्पन्न होतात तर ह्याचे कारण आहे की माणूस स्वतःचे डिझायर्सच्या माध्यमातून ओळखतो. पहा किती महत्वाची गोष्ट आहे की माणूस स्वतःला स्वतःच्या डिझायर्सच्या माध्यमातून ओळखतो. आपली आयडेंटिटी काय आहे तर आपला राग. खूप जण सांगतात की माझी आयडेंटिटी माझा क्रोध आहे. क्रोध येणे हे डिझायर आहे. मला दरारा उत्पन्न करून ठेवायच्या अधिकाराच्या माध्यमातून हा डिझायर आहे. ही किती घाणेरडा आणि निकृष्ट डिझायर आहे बघा हा. या इच्छा डिझायर माणसास आनंद देत नाहीत तर दुःखोत्पत्ती करतात. या अशा प्रकारच्या डिझायर माणसात दुःख उत्पन्न करतात. त्याच्या माध्यमातून माणसास कधीही आनंद प्राप्त होत नाही. आता आनंद कोणता? आता तुम्ही मला ताबडतोब हा प्रश्न येऊ शकतो, सहज प्रश्न येऊ शकतो हा, की मग
आनंद कुठला? जर समजा एखाद्या माणसाला अधिकार गाजवून पुढच्या लोकांचे दमन करण्यामध्ये आनंद प्राप्त होतो आणि तुम्ही इथं म्हणता आनंद प्राप्त होऊ शकत नाही, आपल्याला आत्मिक आनंदाचा विषय आहे. आपण बिलकुलही लोअर माइंडला धरून काहीही बोलत नाही आहात. 4 वर्षांपूर्वीचं मी एक तुम्हाला उदाहरण सांगतो की ह्याच पुस्तकावर मी सुनील वागदेव करता नागपूर लॉज धंतोलीमध्ये एक असाच अभ्यास घेत होतो. त्याच्याबरोबर इतरही सभासद येत होते आणि जेव्हा मी एक वाक्य बोललो, आय वॉन्ट, आय विश, आय डिझायर बट विल थिंक, इट इज नॉट आय, इट इज द लोअर सेल्फ. आणि हे लक्षात घ्या, आपण आपल्या सर्व इच्छांपासून उदासीन झालो पाहिजे आणि शनैही हळूहळू इच्छांचा त्याग करायला पाहिजे. आपण आपल्या इच्छा नव्हे, इच्छांशिवाय जीवन जगलं पाहिजे. आणि असं म्हटल्याबरोबर एका सभासदाने मला प्रश्न विचारला की इच्छा संपल्या तर जगण्याची पण इच्छा संपेल ना? मी म्हटलं तेच अपेक्षित आहे. जगण्याची इच्छा ही संपलीच पाहिजे आणि जगण्याची इच्छा जर संपली तर पुढे प्रश्नाला मनुष्य जीवनाला अर्थच काय राहील? आता असं आहे की हे समजणारे तेच ज्यांना सद्गुरूंचे दर्शन अथवा अस्तित्वाची जाणीव झालेली नाही ते लोक असं समजतात की ते लोक असं समजतात की इच्छा संपली तर मनुष्य जीवनाला काहीच अर्थ राहणार नाही. मित्रांनो, जगण्याची इच्छा संपते तेव्हाच खरे जीवन सुरू होते. मात्र जेव्हा, पुन्हा सांगतो मी, की जगण्याची इच्छा जेव्हा संपते तेव्हाच खरे जीवन सुरू होते. मात्र ते जीवन इंद्रिययुक्त देहाचे नसून आत्मायुक्त मनाचे म्हणजेच हायर माइंडचे असते. आणि वन हू नोज च्या गटात जे जीवन अपेक्षित आहे ते तसेच त्या साधकाचे जीवन बनू लागते. होत नाही, बनू लागते. कंटिन्युअस टेन्स आहे तो. मी ही गोष्ट फार 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 महत्वाची आहे. जगण्याची इच्छा संपते तेव्हाच खरे जीवन सुरू होते. जगण्याची इच्छा जेव्हा संपते तेव्हाच खरे जीवन सुरू होते. मात्र ते जीवन इंद्रिययुक्त नसून आत्मायुक्त मनाचे म्हणजेच हायर माइंडचे असते. याचं रिअलायझेशन आपल्याला झालं पाहिजे. आणि आता इथे जगण्याची इच्छा संपणे याचा अर्थ काय आहे? फिजिकल बॉडीला जगण्याची इच्छा संपते म्हणजे फिजिकल बॉडीचे डिझायर संपतात. आणि फिजिकल बॉडीचे डिझायर संपल्याच्या नंतर काय होते तर सोल स्टार्ट अपब्रिंगिंग द लाईफ. आणि जेव्हा अंतरंग बहरायला लागते, जे कृष्णमूर्तींचा शब्द आहे इनवर्ड फ्लावरिंग, तर ह्या अंतरंगाचा जेव्हा बहर व्हायला लागतो आणि तो अंतरंगाचा बहर झाल्याच्या नंतर मनुष्यात जी उत्क्रांती उत्पन्न होते त्या उत्क्रांतीच्या माध्यमातून तो परावाणीच्या माध्यमातून त्याच्या सद्गुरूंशी संवाद साधायला लागतो. ज्यांना सद्गुरूंचे दर्शन अथवा जाणीव होते त्यांच्यात सद्गुरूंच्या सारखे आपणही व्हावे ही एवढीच इच्छा सोडून इतर सर्व इच्छा मावळतात. काय होते तर सद्गुरूंना जे दर्शन झालेले असते किंवा सद्गुरूंची जाणीव झालेली असते अस्तित्वाची सद्गुरूंच्या, आणि त्या सद्गुरूंच्या अस्तित्वाची जाणीव झाल्याच्या नंतर सद्गुरूंशिवाय मला या जगात काहीही, सद्गुरूंच्या भेटीशिवाय, माझ्या गुरुच्या भेटीशिवाय मला या जगात कुठलीही इच्छा त्या क्षणी राहता कामा नये, राहणार नाही. आणि त्यांच्या दर्शनाचा जीवनात तो सुयोग येण्यापूर्वीही दृढ निश्चय असेल तर वैराग्य अंगी बांधता येते. फक्त दृढ निश्चयाच्या माध्यमातून की सद्गुरूंची ही आज्ञा आहे की मला हे करायचं आहे कार्य, सद्गुरूंची ही आज्ञा आहे की मला हे कार्य करायचं आहे, तर ते मी ते कार्य करायला लागतो.
विवेकाद्वारे ऐहिक सुखांची होळी केली पाहिजे हे तुला कळलेच आहे की विवेकाच्या माध्यमातून ऐहिक सुखांची होळी आपल्याला करायलाच पाहिजे, आपण केली पाहिजे. ती हाव तू पार नाहीशी केली पाहिजे. ऐहिक सुखांची हाव ती पूर्णपणे नाहीशी झाली पाहिजे. सद्गुरूंसोबत होणारे मिलन हा योग ज्या क्षणी येईल, काय माझ्या नुसता विचारांनी माझ्या अंगावर रोमांच उभे झाले. तर हे व्हायला नको, कारण इमोशन्सच्या पलीकडे आपण जायला हवं. पण मी अडकलो इमोशन्स मध्ये की सद्गुरूंसोबत होणारे मिलन, मी तूपणाची झाली बोळवण, तुझ्यातील संपूर्ण इच्छा वासनाचा समूळ उच्चाटन करील. ज्या काही इच्छा वासना असतील, आपण बघितलं मुक्ती मंदिराच्या प्रांगणात जेव्हा आपण शेवटली सोपान ओलांडलं आणि जेव्हा आपण त्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर मंदिरातून जेव्हा आपल्याला परमेश्वराचं सद्गुरूचं दर्शन झालं, त्या क्षणी आपल्यात जो काही वर्णन होतं ते आणि तसं सगळ्या इच्छा वासनांचं समूळ उच्चाटन होऊन आपण परिपूर्ण सद्गुरूमध्ये विलीन होऊन जाऊ. याही आधी सद्गुरू त्यांच्या चेल्याला म्हणतात, यू मे अटेन डिझायरलेसनेस इफ यू विल. पुन्हा एकदा हे वाक्य सद्गुरू काय म्हणतात चेल्याला त्यांच्या, डिसायपल चेला मीन्स यू मे अटेन डिझायरलेसनेस इफ यू विल. इफ यू विल, इफ यू विल या 3 शब्दांना विशेष महत्व आहे. ताबडतोब आपल्या लक्षात आलं असणार की डिफिकल्टी, डिझायरलेसनेस अटेन करण्यात डिफिकल्टी काय, हे ताबडतोब आपल्या लक्षात आलं. वैराग्य प्राप्ती ही योग्यता किंवा पात्रता नसून साधकातील प्रबळ इच्छा अथवा दृढ निश्चयावर अवलंबून आहे. आता पुन्हा वैराग्य प्राप्ती, इच्छेपासून मुक्ती इच्छेच्या माध्यमातून मिळवायची आहे. पहा, इच्छांपासून मुक्ती इच्छेच्या माध्यमातून मिळवायची आहे. आपण काय करतो की एखादा आपल्याला साधना करायची असेल तर सुरुवातीला साधना करायची असेल, साधना मीन्स पेनान. एखादी साधना करायची असेल तर आपण काहीतरी त्याच्याकरता साधन वापरतो, इन्स्ट्रुमेंट वापरतो. आणि जेव्हा आपल्या त्या साधनेवर प्रभुत्व येते तेव्हा आपल्याला या इन्स्ट्रुमेंटची गरज नसते. जेव्हा पेनांवर आपलं प्रभुत्व उत्पन्न होते तेव्हा आपण सुरुवातीला नामस्मरण करतो की इतर विचारांपासून मुक्त व्हायचं आहे म्हणून. मग इतर विचारांपासून मुक्त व्हायचं म्हणून नामस्मरण करतो. नामस्मरण करत असताना इकडं तिकडं लक्ष जाऊ नये म्हणून आपण माळ घेतो आणि एक एक मोती सरपवतो. मग पुढे जाता 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 असं लक्षात येतं की त्या माळेची गरज नाही, आपण तसंच नामस्मरण करू. आणि मग त्याच्या पलीकडे जाऊन असं लक्षात येतं नामस्मरणाची गरज नाही, साक्षात प्रभू रामचंद्रच माझ्या पुढे उभे आहे. आपण नामस्मरणात श्रीराम जय 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 राम जसं नामस्मरण करत होतो, तर ते श्रीराम जय जय राम म्हणण्याची गरजच नाही आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, अहो साक्षात रामच माझ्या पुढे आले. तर इफ यू विल या 3 शब्दांमध्ये केवढं सामर्थ्य आहे बघा, की आपल्याला ताबडतोब आपल्या डिफिकल्टीज लक्षात आल्या की माझं विलच कमी आहे. वैराग्य प्राप्ती ही योग्यता किंवा पात्रता नसून साधकातील प्रबळ इच्छा अथवा दृढ निश्चयावर अवलंबून आहे आणि तेच आपल्याला जमत नाही. दृढ निश्चय विल, हेच आपल्याला त्या विलवर स्थिर राहता येत नाही. जो पहिलाच प्रश्न होता आजचा की व्याख्यान ऐकताना अतिशय उत्साह असतो आणि नंतर तो उत्साह ढळतो, तर याचं कारण काय आहे? व्याख्यानाची वाट पाहत असतो आपण आणि अतिशय कॉन्सन्ट्रेशननं व्याख्यान ऐकतो, कुणाचंही असो. तिथे तुमचा शब्द होता, माझंच नाही, कुणाचंही व्याख्यान असो, आपण अतिशय कॉन्सन्ट्रेशनने व्याख्यान ऐकतो आणि व्याख्यान संपल्यानंतर आपण कॉन्सन्ट्रेशन रिलीज करतो आणि रिलीज केल्याबरोबर उत्साह नाहीसा होतो. तर ते विल आपलं एकदम स्ट्रॉंग असलं पाहिजे. आपण वैचारिक पातळीवर निश्चय करतो, खूप ठरवतो आपण. म्हणजे आता तुम्हाला मी सांगतो की वेन आय वॉज स्टुडंट, दर 1 जानेवारीला मी ठरवायचो की या वर्षीनं वर्षभर कॉलेजचा अभ्यास करायचा. कारण काय व्हायचं, दरवेळेस 1 जानेवारीपासून अभ्यास लागायचो, एप्रिलमध्ये एक्झाम असायची, की वर्षभर अभ्यास करायचा असं ठरवायचो.
हे कुठं ठरल्या जायचं, निश्चय कुठं व्हायचा, वैचारिक पातळीवर, पण तो वर्तनात प्रसवल्याशिवाय दृढ होत नाही. कारण एप्रिलमध्ये एक्झाम संपल्याबरोबर रिलॅक्स व्हायचं आणि रिलॅक्स झालं की संपलं तिथेच. तर रिलॅक्स आपण झालो नाही पाहिजे. हे मला त्या एक्सरसाइज मधनं कळलं. मला बडबडे काकांनी सांगितलं की तू रिलॅक्स का होतो, का तुझं शिक्षण संपते आहे का, तू जे काही सुट्टी आहे त्याचीच रिव्हिजन कर ना पुन्हा. आणि ही कमतरता आपली ठरते की आपला निश्चय आपण रिलॅक्स होता कामा नये. तुम्ही तुमचा हा दृढ निश्चय तुमच्या आध्यात्मिक मार्गात जसा ठेवता तसाच व्यावहारिक जीवनातही ठेवा. हा दृढ निश्चय व्यावहारिक जीवनातही ठेवा. आणि व्यावहारिक जीवनात दृढ निश्चय तेव्हाच होतो जेव्हा आपण आध्यात्मिक जीवनात प्रवेश करतो. म्हणून हे जे मुलं आहेत की नाही, पूजा, कैवल्य, शरयू, कान्हा, वेद, हे जे सगळे आज अटेंड करतायत मुलं, अजून पण बरेच असतील, हे बऱ्याच जणांकडे घरी हे चालू असेल आणि जाता येता इकडे तिकडे मुलांच्या कानावर हे शब्द पडतायत. तर जर समजा आपल्याला व्यावहारिक जीवनात म्हणजे कॉलेजच्या अभ्यासामध्ये यश, शाळा कॉलेजच्या अभ्यासात यश तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा आपण आध्यात्मिक अभ्यासात म्हणजे मनाचं कॉन्सन्ट्रेशन करू. आणि म्हणून बोथ द थिंग, मी मागच्या पण व्याख्यानामध्ये म्हटलं होतं की अभ्यास, व्यावहारिक आणि आध्यात्मिक, हे अभ्यास म्हणजे दोन चाक आहेत रथाचे जीवनाचे. आपले शरीराचे दोन पाय आहेत, दोन पायांनी आपण चालू शकतो, एका पायाने उड्या माराव्या लागतात. तर आपल्याला वेगाने चालायचं आहे, धावायचं आहे, तर हे दोन्हीही अंग आपले व्यावहारिक ज्ञान आणि आध्यात्मिक ज्ञान हे मुलांना अतिशय आवश्यक आहे. आणि तोच जो कोणी या आध्यात्मिक जीवनामध्ये यशस्वी असतो तो व्यावहारिक जीवनात यशस्वी असतोच असतो, कारण ते अनुषंगिक फळ आहे. जर समजा संपूर्ण विषयाचा यथायोग्य अभ्यास केला तर परीक्षेमध्ये आपण पास होणारच आहे त्या कॉलेजच्या एक्झाम मध्ये. पण एक्झाम लक्षात ठेवून तेवढाच अभ्यास केला तर त्याच्या पलीकडला आलेल्या प्रश्नाला आपण उत्तर देऊ शकणार नाही. म्हणून जीवनामध्ये यश प्राप्त करायचं असेल तर आपल्याला व्यावहारिक आणि आध्यात्मिक दोन्हीही ज्ञानाची परिपूर्ण यथायोग्य आवश्यकता आहे. हे लहानांबरोबर थोरांनी, थोरांबरोबर लहानांनी सगळ्यांनीच हा विचार केला. आध्यात्मिक मार्गात जसा आपला निश्चय दृढ असतो तसाच व्यावहारिक जीवनातही ठेवला पाहिजे. आणि बघा प्रगतीला काय वेग येतो, कशी परफेक्ट कार्यसिद्धता आपल्याला प्राप्त होईल आपण सहज बघू शकतो. जेव्हा 2 वर्षांपूर्वी आम्ही नागपूरला बाल संस्कार शिबिर घेतलं होतं, जवळपास 50 मुलं आले होते. आणि मी तुम्हाला सांगतो ते आलेले 50 मुलं, 50ही मुलांचे जेव्हा रिझल्ट लागले आणि 5 मेला रिझल्ट लागले होते, 1 मे ते 8 मे आमचा हा शिबिर होतं, तर प्रत्येक मुलाचा रिझल्ट हा 85% वर होता. कारण ते इथं आले म्हणून नाही म्हणत आहे, ते इथं का आले, कारण त्यांची मुळातच जीवनाची बैठक स्पिरिच्युअल ऍज वेल एज फिजिकल म्हणजे व्यावहारिक आणि आध्यात्मिक अशा दोन्हीही ज्ञानांनी त्यांच्या जीवनाची बैठक होती अनेक जन्मांच्या पुण्याईमुळे. काही लोकांना सामाजिक व राजकीय पद आणि अधिकार मिळतात आणि मग ते लगेच ते अधिकार गाजवायला लागतात. तर ज्यांना हे मिळत नाही ते चुपथोडीच बसतात. त्यांच्यात या अधिकाराचा मोह सतत उद्विग्न करत असतो त्यांना. सामाजिक पातळीवर आपण लॉजेसमध्ये सुद्धा बघतो ही गोष्ट. इलेक्शनचे दिवस येऊ द्या, शेवटचे 3 महिने कसं लॉजमध्ये वातावरण असते. कारण काय की हा अधिकार ज्याला मिळालेला असतो त्याला टिकवायचा असतो आणि ज्याच्याजवळ नसतो तेव्हा मिळवण्याकरिता प्रयत्नशील असतो. लोकांना ताब्यात, कारण काय, आणि हा अधिकार कशाला हवा असतो तर ह्या अधिकाराच्या माध्यमातून लोकांना ताब्यात ठेवता यायला पाहिजे. त्यांच्यावर हुकूमत गाजवायला त्यांना फार इच्छा असते आणि तो अधिकार गाजवायला हवा असतो. त्यांना नको ते उगाच सल्ले देण्यात, म्हणजे इतर लोकांना काही आवश्यक नसते पण उगाच सल्ले देण्यात फार धन्यता वाटत असते. खरे तर त्या सर्व बाबींशी, म्हणजे एखाद्याच्या जीवनातल्या सर्व बाबींशी त्याचा म्हणजे त्या व्यक्तीचा, आणि एक उदाहरण घेऊन घ्या की मी, माझा आणि एखादी व्यक्ती कोणीतरी, आपण शीतलताई घेऊ
उदाहरण म्हणजे कळण्याकरता, शीतलताई याच्याकरता का तिला काही वाईट वगैरे वाटत नसते मी काही बोलल्यावर, एखाद्या वेळेस इतरांचं मन दुखू शकते. तर मी आणि ती आहे, तर ती मला थोडासा रिस्पेक्ट करते, मान देते, म्हणून मी उगाच तिला शहाणपणाचे सल्ले देण्यात माझ्यामध्ये ती इच्छा उत्पन्न करणे हे माझ्यातली निकृष्टता आहे. लोअर माइंडला तसं वाटतही असेल अनेकदा माझ्या, पण मी ते लोअर माइंडला तिथे ताबडतोब एक झापड मारतो की चुप बस, तुझा काय करायचं त्याच्याशी, ताई मोठी आहे तुझ्यापेक्षा. आपल्याला माहित नसते की आपल्यापेक्षा कोण मोठा आणि कोण लहान आहे, म्हणजे हुज सोल इज एल्डर दॅन अस आपल्याला माहित नसते. त्याच्यामुळे गृहीत धरायचं आहे की प्रत्येकाचा सोल हे आपल्यापेक्षा मोठा आहे. तो वयाने लहान आहे, काना छोटासा आहे, परंतु त्याचा सोल आपल्यापेक्षा वयाने मोठा आहे असं गृहीत धरून आपण त्याच्याशी रिस्पेक्टफुली वागलं पाहिजे, उगाच सल्ले देता कामा नये. बरेचदा सामाजिक किंवा राजकीय अधिकार मिळविण्याची आवड नसली तरी एक अतिशय निकृष्ट इच्छा प्रत्येकात कधी कधी उत्पन्न होते की लोकांच्या कार्यात लुडबुड करण्याची आणि आपले विचार चूक किंवा अर्थशून्य निकृष्ट असले तरी त्यांच्यावर लादण्याची. आपण काय करतो इथे घरात, इन अवर फॅमिली आपण खूपदा असं बघत असतो, फॅमिली आपण जॉईंट फॅमिली असते तर त्या फॅमिलीमध्ये असं बघत असतो की उगाच आपण हे विसरून जातो की जन्माला येणारी प्रत्येक आयडेंटिटी, इथे आपल्या घरातले जे फॅमिली मेंबर्स आहेत तर हे आपल्या घरातले सगळे फॅमिली मेंबर्स यांची प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी. आणि मला याचा खूप छान अनुभव येतो कारण आमची एकत्र कुटुंब असल्यामुळे आम्ही 10-12 जण घरात आहोत. तर हे सतत लक्षात येते प्रत्येकाची एक इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी आहे आणि ती इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी प्रमाणे त्याला त्याच्या कर्मानुरूप त्याचं जीवन जगायचं आहे, तेव्हा त्याच्यावर आपले विचार लादता कामा नये. हे अगदी सतत आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की आपण कुणाच्याही दुसऱ्यांच्या कर्मात सतत लुडबुड करणार नाही. त्याचं चुकलं असेल तर एकदा समजून सांगायचं, ऐकलं तर भलं, नाही ऐकलं तर भलं. कारण काय, नाही ऐकलं तर भलं का बरं, कारण तो त्या कर्मातनं मुक्त होणार आहे आता, म्हणून नाही ऐकलं तर भलं. कधीही कुणालाही आपल्या आध्यात्मिक मार्गात, पर्टिक्युलरली आपल्या बायकोला किंवा नवऱ्याला त्याची इच्छा नसेल तर आपल्या आध्यात्मिक मार्गात ओढून आणायचं नाही, कारण त्याची ती इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी आहे, त्याचा मार्ग त्यांनी अदल्याच जन्मी ठरवलेला आहे. इफ ही विश ही कॅन कम. आपण हे चर्चा करायची, हे सगळं काही सांगायचं, परंतु जोर जबरदस्ती करायची नाही. असे केल्यास आपण त्याच्या कर्मात लुडबुड करू. दुसऱ्यांमधील आणि आपल्यातील आत्मा हा एकच परमात्म्याचा अंश आहे आणि त्याचे प्रगटीकरण कसे करायचे हे ज्याचे त्याचे स्वातंत्र्य आहे. हे बघा, दुसऱ्यामधील आणि आपल्यामधील आत्मा हा एकाच परमात्म्याचा अंश आहे, परंतु त्या आत्म्याचे प्रगटीकरण कसे करायचे हे ज्या त्या आत्म्याचे इंडिव्हिज्युअल निर्णय आहे की कसं मॅनिफेस्ट व्हायचं त्या आत्म्यात, कशा प्रकारचं बॉडी त्याला, फिजिकल बॉडी त्याला आवश्यक आहे हे तोच सिलेक्ट करू. त्याचे स्वातंत्र्य आहे आणि त्यात मी लुडबुड करणार नाही आणि ह्या प्रवृत्तीचे समूळ उच्चाटन करणे हे तुझे प्रथम कर्तव्य आहे. कुणाच्याही जीवनामध्ये, इव्हन इथं उपस्थित, आज आपण असा निग्रह करू शकतो, तुम्ही आणि मी उपस्थित असलेले स्त्रिया हा निर्णय घेतील की नवऱ्याच्या जीवनामध्ये आणि मुलाबाळांच्या जीवनामध्ये लुडबुड करणार नाही, आणि पुरुष निर्णय घेऊ शकतील की बायकोच्या आणि मुलाबाळांच्या जीवनामध्ये लुडबुड करणार नाही. लुडबुड करणार नाही याचा अर्थ त्यांना वाऱ्यावर सोडून देणार आहे असं नाही, तर त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे, त्यांच्या इंडिव्हिज्युअलिटी प्रमाणे जगू द्यायचं आहे. तुझे कर्तव्य किंवा जबाबदारी असेल तरच तू दुसऱ्यांच्या कामात इंटरफिअर कर, आणि तेही विवेकपूर्ण वृत्तीने, तुझ्या संपूर्ण मर्यादांची जाणीव लक्षात घेऊन. आईची जबाबदारी आहे मुलाचं संगोपन आणि संस्कार करणे, ते तिने केलंच पाहिजे. एका सुनेची जबाबदारी आहे की घरात जर समजा सासू सासरे आहेत तर त्यांची काळजी घेणे, ते तिनं केलंच पाहिजे, वाऱ्यावर सोडून द्यायचं नाही. परंतु त्यांना अक्कल शिकवायची नाहीये.
ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि तसंच घरातले जे प्रौढ ज्येष्ठ नागरिक आहे त्यांनी सुना मुलांना अक्कल शिकवायची नाहीये. प्रत्येकाला त्याच्या इच्छेप्रमाणे त्याच्या कर्मानुरूप जीवन जगण्याचं स्वातंत्र्य द्यायचं आहे. ही मर्यादा, या मर्यादांची जाणीव विवेकपूर्ण बुद्धीने आपल्याला लक्षात ठेवायची. बरेचदा स्वतःबद्दलच्या सर्व इच्छा जरी गेल्या असल्या तरी आपल्या कर्माचे फळ पाहण्याची इच्छा कदाचित शिल्लक राहते. मी जे कर्म केलेले आहे, मग त्या कर्माचे मी आता कर्म करतोय, भाषण देतोय, हे भाषण झाल्याबरोबर सगळ्यांनी खूप माझी वाह करावी ही इच्छा निर्माण होणे निकृष्टता आहे. कुणाला मदत केली तर त्याला किती उपयोग झाला, त्याला किती उपयोग झाला, माझे उपकार त्याने लक्षात ठेवले काय, हे पाहण्याची इच्छा तुला होते. जर समजा आपण एखाद्यावर उपकार केले तर मग उपकार केल्याच्या नंतर त्या उपकारांची जाणीव तो ठेवतो का, तो कसा ऋणी होतो आणि समाजात आपल्याला मोठेपणा देतो याच्याकडे आपले सतत लक्ष. आणि अशा एक ना अनेक इच्छा सतत मनामध्ये असतात. ही एक वासना आहे ज्यात श्रद्धेचा अभाव आहे. श्रद्धा शून्य आहे या वासनेमध्ये, की मी असं म्हणजे थोडक्यामध्ये काय तर मी देवळात गेलो, देवाची पूजा केली, देवाची पूजा केल्याच्या नंतर मी हात जोडून देवासमोर उभा असताना माझ्याकडे किती लोकांनी पाहिलं की हा देवभक्त आहे, ही इच्छा असते. बारीक नजरेनं आपण इकडे तिकडे पाहत असतो माझ्या आजूबाजूला. अतिशय सुंदर एक भागवतामध्ये उदाहरण हे आहे, मी पुढच्या वेळेस ते घेईन दृष्टांत. तर अशा पद्धतीनं दान करत असताना एक लक्षात ठेवायचं आहे, मागच्या वर्षीपासून हा कोरोनाचा काळ सुरू झाला आणि तुफान दान धर्म सुरू झालेले आहेत. दान केल्याबरोबर मी मागच्या वेळेस पण बोललो होतो का पेपरमध्ये फोटो काढायचा, वर्तमानपत्रात द्यायचा, फेसबुकवर टाकायचा, स्टेटस ठेवायचं, या सगळ्या गोष्टी करू नका. लोकांनी लाईक करायचे, या सगळ्या गोष्टी करू नका. दान देणाऱ्या हाताला दान घेणारा हात दिसला नाही पाहिजे, इतकं गुप्त दान असलं पाहिजे की या दानाची वाच्यता कुठेही होता कामा नये. त्याची फक्त नोंद सद्गुरूंजवळ झाली पाहिजे आणि ही इच्छा मनात नसली पाहिजे. मी म्हणजे माझा हात देतो आहे, त्या हात हे इंद्रियाचं कार्य आहे, ते माझ्या मनाचं हायर माइंड, लोअर माइंड, सोल या कुणाचंही ते कार्य नाही. हे आपल्याला कायम लक्षात ठेवलं पाहिजे. दुसऱ्याला सहाय्य केले की त्याचा हा परिणाम होणारच, तो तात्काळ असो किंवा हळूवार असो. कारण कर्म सिद्धांताप्रमाणे प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया, ऍक्शनला रिॲक्शन ही असते. तेव्हा योग्य कार्य असेल तेच केले पाहिजे, म्हणजेच प्रतिक्रिया पण योग्यच येईल. आणि मी जर समजा एखादं कार्य दान केलं तर दानाचं पुण्य मला मिळालं पाहिजे. मागच्या वेळेस मला प्रश्न विचारला गेला होता की अन्नदानाने पुण्य मिळते, पुण्य मिळण्याकरता अन्नदान करू नका. प्रश्न विचारणाऱ्याला मी सांगतोय निक्षून की, कारण अधिकार आहे माझा तो त्याला सांगण्याचा, की अन्नदान पुण्य मिळवण्याकरता करू नका. अन्नदान भुकेल्याची भूक भागण्याकरता करा. म्हणजे ते अन्नदान श्रेष्ठ की कमी श्रेष्ठ वगैरे हे प्रश्न मनात उत्पन्न होणार. भुकेल्याची भूक भागण्याकरता अन्नदान करायचे आहे, पुण्य मिळवण्याकरता नव्हे. कारण पुण्याची आसक्ती नको. दानातून पुण्याची आसक्ती निर्माण झाली तर माणूस खाली पडेल. मला एकदा गुरुजींनी म्हणजे भडभडे काकांनी सांगितलं होतं की जसं समजा देवळात मिलिंदा तू कधी दान दिलंस तर तू त्या देवळाच्या फरशीवर नाव लिहिलंस तर कुठंच नाव जाणार, आणि देवळाच्या फरशीवर नाव लिहिलं नाही तर सद्गुरूंच्या हृदयात तुझं नाव कोरलं जाईल. तेव्हा दान देताना दान दिलं त्या क्षणी तत्क्षणी विसरलं पाहिजे. दानातून पुण्याची आसक्ती नको. आणि म्हणून जर समजा पुण्याची आसक्ती असेल तर आसक्तीयुक्त प्रतिक्रिया त्या कर्मातून उत्पन्न होईल, क्रियेतून. इथे कार्य आणि क्रिया म्हटलेलं आहे, कर्म नव्हे.
कारण दान देणे हे कर्म नसून ते कार्य आहे असलं पाहिजे. अशा पद्धतीनं दान करायचं आहे. आपणा सर्वांना हे माहीत नाही असे नाही की ऍक्शनला रिॲक्शन असते हे माहीत नाही असे नाही, पण आपण जोपर्यंत ऑन द गॉड साईडच्या गटात येणार नाही तोपर्यंत स्वतःतील चुकांची जाणीव होणार नाही आणि तोपर्यंत अन्नदान पुण्य प्राप्ती करता आपण. जेव्हा आपण आपल्याला याची जाणीव होईल की मला ऑन द गॉड साईड जायचं आहे तेव्हा मी भुकेल्याची भूक भागवेल अन्न देऊ. केवढा मोठा शब्द वापरून टाकलेला एकदम अन्नदान वगैरे असं आपण मागच्या वेळी. स्वतःतील चुका शोधून त्या स्वीकारण्याचे धैर्य तुम्हाला तुमच्यात उत्पन्न करावे लागणार आहे. स्वतःतील चुका शोधून त्या स्वीकारण्याचे धैर्य तुम्हाला तुमच्यात उत्पन्न करावे लागणार आहे. या जगातील कुठलाही गुरु ते करून देऊ शकत नाही, कारण अहंकार तुमचा तुम्हाला नष्ट करायचा आहे आणि अहंकार नष्ट झाल्याच्या नंतरच तुम्ही तुमच्या चुका स्वीकारू शकता. जर समजा आपल्याला चुका दिसत नसतील आणि कोणी दाखवल्या तर त्याला आपण विनम्रतेनं अभिवादन केलं पाहिजे की देवा तू माझ्यावर केवढे मोठे उपकार केलेस. त्याला देव म्हटलं पाहिजे आपण त्यावेळेस, ते लहानसा चिमुरड मुलगा असो ना. स्वतःला स्वतःतील चूक तेव्हा शोधता येते जेव्हा आपल्यातील चूक कुणी निदर्शनास आणून दिली आणि त्यावेळी अहंकार मुक्त मनाने ती स्वीकारली तरच, नुसतंच तर नाही तर ती स्वीकारली तरच. म्हणजेच आपल्याला जर मुक्ती मंदिराच्या मार्गक्रमणात अग्रेसर व्हायचे असेल तर अहंकारादी अवगुणांपासून वैराग्य मिळवणे फार फार निकडीचे आहे. खूप मोठे वाक्य आहे. आपण पुन्हा बघू ते, वेळ फार थोडा आहे. स्वतःला स्वतःतील चूक तेव्हा शोधता येते जेव्हा आपल्यातील चूक कुणी निदर्शनास आणून दिली किंवा स्वतःला कळली आणि त्यावेळी अहंकार मुक्त मनाने ती स्वीकारली तरच. म्हणजेच आपल्याला जर मुक्ती मंदिराच्या मार्गक्रमणात अग्रेसर व्हायचे असेल तर अहंकारादी अवगुणांपासून वैराग्य मिळवणे फार फार निकडीचे आहे. अवगुण आणि दुर्गुण रूपी षड्रिपू, अवगुण आणि दुर्गुण रूपी षड्रिपू हे मानवी मनात इच्छा आणि वासना उत्पन्न करतात आणि ह्या इच्छा व वासना आपली फिजिकल बॉडी, ऍस्ट्रल बॉडी आणि मेंटल बॉडी भ्रष्ट करतात. आपण पथभ्रष्ट होतो. मुक्ती मंदिराच्या प्रांगणात जाण्याकरता ज्या मार्गाने चाललेलो आहे की नाही, मुक्ती मंदिराचं आपण प्रांगणात, कोणी मुक्ती मंदिराकडे जाण्यासाठी मार्गक्रमण करतायत, कोणी प्रांगणाकडे जाण्याकरता मार्गक्रमण करतायत. परंतु त्यावेळी अवगुण आणि दुर्गुण रूपी षड्रिपू हे मानवी मनात इच्छा व वासना उत्पन्न करतात आणि ह्या इच्छा व वासना आपली फिजिकल बॉडी, ऍस्ट्रल बॉडी व मेंटल बॉडी भ्रष्ट करते व आपण पथभ्रष्ट होतो. या परिस्थितीला आवर तेव्हाच बसेल जेव्हा याच्या मुळावर घाव बसणार. म्हणजे या षड्रिपूंशी आपल्याला आता युद्ध करायचं आहे. म्हणून म्हणतो आपल्यातील अवगुण आणि दुर्गुण ओळखा. आपल्यातील अवगुण आणि दुर्गुण ओळखा व त्यापासून वैराग्य प्राप्ती करिता प्रयत्नशील राहा. लहानपणी आपल्याला एक गोष्ट सांगितलेली होती, मी फक्त त्याची आठवण करून देतो त्या गोष्टीची. सिंहासन 32 नावाची एक गोष्ट होती की ते विक्रमादित्याला सिंहासन उत्खननामध्ये सापडलं. त्याच्यामध्ये 32 पुतळ्या होत्या आणि त्या 32 पुतळ्या आणि असं मोठं सिंहासन होतं आणि जेव्हाही केव्हा विक्रमादित्य त्या सिंहासनावर बसायला जायचे त्यातली एक पुतळी बाहेर यायची आणि विचारायची, तुझ्यात आपल्या स्वतःतील असलेल्या सद्गुणांचं वर्णन करायची आणि वर्णन केल्यानंतर तुझ्यात हे सद्गुण आहेत का हा प्रश्न करायचे. विक्रमादित्य अतिशय प्रामाणिक होता, हव्यासी नव्हता. तर तो ताबडतोब म्हणायचा की नाही, हे तर माझ्यामध्ये सद्गुण नाही आहेत. मग ती सांगायची, हे तू मिळव आणि हे मिळवल्याच्या नंतर इथं ये. विक्रमादित्य अबाउट टर्न होऊन अर्धवृत्त होऊन खाली उतरायचा, त्याच्यातून त्या पायरीवरनं खाली उतरायचा आणि मागं जायचा. तो सद्गुण मिळवण्याकरता ही पुतळी उडून जाईल.
अशा करत करत त्या 32 पुतळ्या म्हणजे 32 हे बघा अवगुण आणि दोष किती आहेत तर 6. 6चे उपप्रकार अनेक आहेत आणि सद्गुण काय आहेत तर 32 सद्गुणयुक्त 5 पांडव आणि दुर्गुणांनी युक्त असे 101 कौरव, 100 कौरव आणि 121 दुःशाला. 121 दुःशाला म्हणजे संपूर्ण दोषांची शाळाच होती ती. हे म्हणजे ही कशासाठी आहे पहा, सांकेतिक आहे. हे 100 कौरव मारले गेले तरीही दुर्गुण का नाही गेले, कारण ही दुःशाला जिवंत होती. तिने पुन्हा हे सगळेच्या सगळे अवगुण पसरवले. तर ही दुःशाला आपल्याला आपल्यातली मारायची आहे, तेव्हाच वैराग्य उत्पन्न होणार आहे. आपण थांबू इथे. पुढच्या वेळेस आपण हेच प्रकरण पुढे घेणार आहोत. म्हणून मग हे प्रकरण संपल्यानंतर आपण याचं समप करणार आहोत. तुमचे प्रश्न जे काही असतील ते मला तुम्ही शिंदे काका काही बोलता आहात बोला. फार सुंदर सांगितलं. थँक्यू. उत्कृष्ट. ऐकायला येते ना तर आपण? ऐकायला येते माझं? ऐकायला येते का? हो येत आहे काका, ऐकायला येत आहे. हो येत आहे ना, ऐकू येत आहे. हा, कारण मोबाईलवर बोलायला लागलो मी. ऐकायला येते का विचारलं. बर, फार सुंदर सांगितलं. फार एक्सप्लेनेशन उत्तम. वैराग्य हे आवश्यकच आहे जीवनामध्ये. केव्हा आणि वैराग्याचे लक्षण काय हे आपण जर अभ्यास केला तर खरोखर त्याच्यात वैराग्य आले की नाही हे कळतं. म्हणजे आपल्या बोलण्यात गोडवा येतो, मनात प्रेम निर्माण होतं, वागण्यात नम्रता येते आणि मग हळूहळू आपल्या हृदयात गरिबीची जाणीव किंवा जाण आपल्या हृदयातून कधीही जात नाही. आपण सर्व गरीबच आहोत. मानव हा गरीब बिचारा आहे असं म्हटलेलं आहे. पण झाले काय, निवड करण्याचं स्वातंत्र्य त्याला असल्यामुळे तो अहंकाराने फुगलेला आहे. म्हणून वैराग्य करायला सांगितलं ते तो ऐकत नाही. अनुभवाने, ज्ञानाने व नम्रतेने आपलं काहीच नाही याची जेव्हा त्याला जाणीव होते, जाणीवेने विवेक बुद्धी जागृत होते आणि मग आपल्या वैराग्य केव्हा आलं हे आपल्याला कळतही नाही. इट इज अ फ्लो. कळतही नाही. एक चमत्कार घडतो. मला वाटतं त्यांचं इंटरनेट वीक झालेलं आहे शिंदे काकांचं, त्याच्यामुळं ते झालं एकदम. परंतु आजच्या व्याख्यानाला सोनेरी झालर आली. शिंदे काकांचे हे वाक्य साक्षात सद्गुरूंचे प्रेषित आहेत शिंदे काका. तर शिंदे काका जॉईन होत आहेत की आपण थांबायचं, कारण वेळ संपलेला आहे. तर आपण प्रार्थना घेऊया. तोपर्यंत शिंदे काका आले तर कंटिन्यू करू, नाही तर मग आपण थांबू इथे. ओम सर्वे वै सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, न कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. ओम तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु. शरयू आहेत का शिंदे काका? शरयू जॉईन झाले आहेत? झाले आहेत ना? हा शिंदे काका नाही ते नाही त्याच्यात. नाही आहेत का? मग आपण थांबू इथे. विजय वैद्य आहेत का जॉईन? विजय वैद्य, शरयू विजय काका आहे का जॉईन? नाही ते नाही आहेत का? बरं थांबू आपण इथे. मग